पुण्यश्लोक श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री धर्मवीर संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। राजा शंभू छत्रपती प्रकरण पहिलं, दुसरा भाग। बाळ शंभूराजे। जिजाऊ साहेबांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या आणि नजरेसमोर अश्रुबिंदूमधून तरळू लागला तो गते इतिहास। भोसल्यांच्या भावविश्वात शंभूराजे नावामागे एक हळवा इतिहास होता। नियतीनं या कुळातील शंभूराजांना अपघाती मरणाचाच जणू शापच दिलेला होता। आजवर 2 वेळा असं घडलं होतं, तेही जिजाऊ साहेबांच्या डोळ्या देखत। भोसले कुळीचे पहिले शंभूराजे म्हणजे शहाजीराजांचे चुलत बंधू, जिजाऊ साहेबांचे चुलत दीर। सन 1623च्या फेब्रुवारी महिन्यात खंडागळे हत्ती प्रकरणात या दौलताबादला जिजाऊ साहेबांच्या वडिलांकडून मारले गेले। त्यावेळी जिजाऊ साहेब गरोदर होत्या। योग्य वेळी त्यांना पुत्र झाला। आपल्या चुलत बंधूंच्या स्मरणार्थ शहाजीराजांनी त्यांचं नाव ठेवलं संभाजीराजे। भोसले कुळीचे हे दुसरे शंभूराजे म्हणजेच महाराजांचे ज्येष्ठ बंधू। ते लहानाचे मोठे झाले। शहाजीराजांनी कर्नाटकात त्यांचा संसार मांडून दिला। संभाजीराजांची संसार वेल बहरली। त्यांना उमाजी नावाचा पुत्रही झाला। पण नियतीला हे सुख पाहवलं नाही। कनकगरीच्या वेड्यात शाही कामगिरी बजावित असता भोसले कुळाचा कट्टर वेष्टा असलेला अफजल खानानं दगाबाजी केली आणि शंभूराजे तोफेचा गोळा लागून ठार झाले। जिजाऊ साहेबांचा ज्येष्ठ पुत्र काळाने हरवून नेला। भोसले कुळीचे हे दुसरे शंभूराजेही अपघाती मरणाने इहलोक सोडून गेले आणि योगायोगाने नेमक्या याच काळात सईबाई राणी साहेब गरोदर राहिल्या। त्यांना पुत्र झाला। आपला ज्येष्ठ पुत्र सुनबाईच्या पोटी आला अशी जिजाऊ साहेबांची मनोमन धारणा झाली। पण आधीच्या 2 दुःख अनुभवाने संभाजी नावाचा त्यांनी धसका घेतला होता। त्यामुळे नवजात बाळाचं नाव काय ठेवायचं याबाबत त्यांनी मौन पाळायचं ठरवलं। पण महाराजांनी राणीसाहेबांना बाळराजाचं नाव संभाजीच ठेवायला सांगितलं। नियतीविरुद्ध भोसले कुळाची जिद्द पुन्हा झुंज देऊ लागली। नियतीला आव्हान देऊन तिसरे शंभूराजे आज पाळण्यात खेळत होते। एकुलते एक पुत्र म्हणून शंभूराजे दरुणी महालात अतिशय लाडात वाढू लागले। सोयराबाई साहेब, सगुणाबाई साहेब, पुतळाबाई साहेब सगळ्यांचा शंभूराजावर विलक्षण जीव जडला। एवढा की नवख्यास कळूही नये की शंभूराजांची सख्खी आई यापैकी कोणती। आणि जिजाऊ साहेबांचा तर शंभूराजे जीव की प्राण होते। रात्री बेरात्री शंभूबाळांनी भुकेसाठी टाहो फोडला की प्रथम जाग्या व्हायच्या त्या जिजाऊ साहेबच। आणि लवकरच त्यांच्या लक्षात आलं की सुनबाईंनी वारंवार पदराआड घेतलं की शंभूबाळांचं रडणं थांबत नाही। सुनबाईंची प्रकृती ही बाळंतपणानंतर क्षीण होत चालली होती। चेहऱ्यावरचा फिक्कटपणा वाढतो आहे। टपोरे डोळे निस्तेज होत चालले आहेत। आऊसाहेब धास्तावल्या। त्यांनी राजवैद्यांच्या कानावर हे सारं घातलं। राजवैद्यांनी गंभीरपणे राणीसाहेबांची नाडी परीक्षा केली। त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट पसरलं। जिजाऊ साहेबांना त्यांनी एकांतात सांगितलं, आऊसाहेब, शंभूराजास दाईचे दूध पाजणे परम आवश्यक। आऊसाहेब, शंभूराजास दाईचे दूध लावणे परम आवश्यक। सईबाई साहेबांस दूध नाही। जिजाऊ साहेबांस धक्काच बसला। अशुभाची पाल त्यांच्या मनात चुकायला लागली। तातडीने गडावरून माणसं रवाना झाली। पंचक्रोशीत दूध आईचा शोध घेणे सुरू झाले आणि शोध लागला। नसरापूर लगत कापूरवहाळ नावाचं गाव आहे। तिथल्या तुकोजी गाडे पाटलांची बायको धाराई नुकतीच बाळंत झालेली होती। तिच्या पुत्राचं नाव होतं बायाजी। आऊसाहेबांनी तुकोजी पाटलास सर्व हकीकत कळून धाराईला तातडीने गडावर पाठवून देण्यास सांगितलं। आपलं तानुलं पाठीशी बांधून धाराई लगबगीने पुरंदराच्या राजवाड्यात दाखल झाली। आऊसाहेबांनी शंभूबाळाला तिच्या मांडीवरती ठेवलं। धाराईने लगेच बाळराजांना पदराखाली घेतलं। धाराई आवाच्या दुधावर ते बाळसं धरू लागले। एक मोठी चिंता दूर झाली। महाराजांनी धाराऊला दरसाल 26 होणाची तैनात करून दिली। पुढे तिच्या अंतोजी व रायाजी या पुत्रांनाही पन्हाळा आणि राजगडावरती चाकरीत ठेवलं। धाराई आवाचं घर महाराजांनी उघडं पडू दिलं नाही। जिजाऊ साहेबांच्या देखरेखीखाली शंभूराजे
दिसमासान वाढू लागले. शंभूराजांचा पायी गुण स्वराज्याला खूपच लाभी ठरला. शंभूराजे जन्मले त्याच तिथीला ज्येष्ठ शुद्ध द्वादशी. पुढे महाराजांना राज्याभिषेक झाला. पण ही फार दूरची गोष्ट झाली. शंभूराजे जन्मले आणि महाराजांचं विजय पर्व सुरू झालं. बाळराजांचं बारसं आटोपलं. महाराजांनी पुरंदर सोडला आणि ते झेपावले थेट अहमदनगरवर. औरंगजेबाचं हे दुसरं प्रतिष्ठित ठाणं. नौसीर खान महाराजांना अडवण्यासाठी धावून गेला, पण तोवर मोगलांचं 700 घोडे आणि हत्ती पाडाव करून महाराज निघून गेले होते. ही तिथी होती आषाढ शुद्ध तृतीया दिनांक 4 जून 1657. शंभूराजांचं बाळसं आटपून यावेळी जेमतेम आठवडाच लोटला होता. जुन्नर नगर लुटीमुळे औरंगजेब महाराजांमुळे विलक्षण चिडून गेला व आपल्या अधिकाऱ्यांना त्यात सक्त हुकूम फर्माविले. शिवाच्या प्रदेशात चारही बाजूने घुसा व त्यांची गाव बेचिराग करा व त्यांच्या लोकांची निर्दयपणे हत्या करा. त्यांचं सर्व धन लुटून आणा. हिंदवी स्वराज्य बेचिराग करण्यासाठी थैतायाट करीत औरंगजेब रागाने पाय आपटीत होता. त्याचवेळी जिजाऊ साहेबांच्या मांडीवरती पहुडलेले शंभूराजे मुठी आवळीत पायातल्या चाळवळ्यांशी खेळत होते. औरंगजेबाच्या धमक्यांना भीक न घालता स्वराज्याचे विजयी अश्व आता चौकर उधळत सुटले. पुरंदराचा सूर्य रोज महाराजांची नवी विजयी वार्ता सांगतच उगवत होता. सिंहगड फत्ते झालं, तुंग तिकोना जिंकले. लोहगड, विसापूर, राजमाची, सरसगड, प्रबळगड, माहुली आणि कितीतरी गड काबीज केले. कल्याणी भिवंडी स्वराज्यात दाखल झाली. प्रतापगड उभा झाला. स्वराज्याचं आरमार समुद्रात ताटमानेनं फिरू लागलं. स्वराज्य चहूअंगानं वाढलं. शंभूराजाचा पहिला वाढदिवस साजरा झाला. त्या सुमारास स्वराज्यात 40 किल्ले दाखल झाले होते, पण तरीही एक शल्य अवघ्यांना जाचतच होता. सईबाई राणीसाहेब खंगत चालल्या होत्या. त्यांना क्षयाचा विकार जडला. शंभूराजांना मातृसुख लाभत नव्हतं, मातेला पुत्रसुख लाभत नव्हतं. झिजत चाललेल्या राणीसाहेब पाहिल्या की आऊसाहेबांना भडभडून येईल. सर्व प्रकारचे उपचार सुरू होते, पण गुण येत नव्हता. यावेळी सर्व राजकुटुंब पुरंदरावरून राजगडावरती आलं होतं. राणीसाहेबांची चिंता वाढत असतानाच अफजल खान मोहिमेचं भीषण सावट स्वराज्यावर पडलं. महाराजांना जिंदा या मुर्दा गिरफ्तार करून आणायच्या डरकाळ्या फोडतच खान स्वराज्यावर चालून आला. आऊसाहेबांची चर्या पुन्हा काळवंडली. याच खानानं पूर्वी त्यांच्या कुंकवाला हातापायात बेड्या ठोकून विजापूरला धिंड काढीत आणलेलं होतं. त्याहीपेक्षा भयंकर गुन्हा म्हणजे आऊसाहेबांचं वंशदीपक शंभूराजे त्यांनाच विजवलं होतं. आणि आता देवळ फोडीत हा महिषासूर एकुलत्या एका पुत्राचा ग्रास घेण्यासाठी पुढे सरकत होता. येताना वाटेत खानानं आणखी एक अघोरी प्रकार केला. सईबाई साहेबांचे थोरले बंधू बाजाजी नाईक निंबाळकर यांना मलवडीला पकडून त्यांची सुनता केली. हत्तीच्या पायी द्यायची घोषणा केली. कशासाठी? ते महाराजांच्या बायकोचे बंधू होते म्हणून. आधीचे क्षीण झालेल्या सईबाई साहेबांच्या मनाला यामुळे जेवढा जबर धक्का बसला असेल, मृत्यू यामुळे नक्कीच 4 पावलं पुढे आला. एकीकडे बंधूंची तर दुसरीकडे पतीची तर तिसरीकडे बाळराजांची चिंता. राणीसाहेबांचं विलक्षण कोंडमारा होतो. संसाराचा खेळ ऐन भारात असतानाच जीवघेण्या रोगानं त्यांना ग्रासलं. 3 मुलींच्या पाठीवरती लाभलेले शंभूराजे, पण मातृसुखांचा पदर त्यांच्यावरती धडपणे धरता येत नव्हता. जवळ असूनही दूर राहण्याची शिक्षा भोगणं भाग होतं. राणीसाहेबांचं गुदमरलेलं मन अवघ्यांनाच कळत होतं, पण सारेच अगतिक झालेले होते. जेवढं करता येणं शक्य होतं तेवढं प्रत्येकजण करीतच होते. महाराजांनी मुत्सद्देगिरीने खानाकडून बाजाजी नाईकांची सुटका करून घेतली. खेडे हरलेला खान आता बाईच्या रोखानं निघाला. महाराजांनाही राजगड सोडून जावळीच्या दुर्गम प्रदेशात अफजल खानाला कोंडण्याची इच्छा होती. म्हणूनच आपले कुल लष्कर मुस्तैद करून महाराज जावळीस जाण्यासाठी निघाले. कर्तव्य साथ घालीत होते आणि त्याच वेळी राणीसाहेबांच्या नेत्रातील केविलवाणे अश्रू त्यांचे पाय जड करीत होते. पतीपासून अशा संकटसमयी त्या दूर राहायला तयार नव्हत्या. जिजाऊ साहेबांची स्थितीही अशीच विलक्षण झालेली. ज्यांना आपल्या ज्येष्ठ पुत्राचा बळी घेतला तोच आता पुन्हा शिवबाचा बळी घेण्यासाठी समोर उभा टाकला होता. एक बाजूला खानाचं संकट तर दुसऱ्या बाजूला सुनबाईंचा जीवघेणा आजार टोकाला पोचलेला. शिवबाला अशा स्थितीत एकटं सोडायला त्याही तयार नव्हत्या. अखेर सर्वांनी जावळीला जायचं ठरलं. राजगडावरून मेने पालख्या निघाल्या. महाराज जावळीला पोचले. तो दिवस होता शके 1581 ची श्रावण शुद्ध द्वितीया.
सोमवार दिनांक 11 जुलै 1659. जावळीची थंडगार हवा राणीसाहेबांच्या प्रकृतीत थोडाफार सुधार घडवून आणील अशी सर्वांनाच आशा वाटत होती, पण ती फोल ठरली. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली. श्रावण सरला, गौरी गणपतीचे सण निवृत्तात पार पडले. अश्विनी नवरात्रीची घटस्थापनेची तयारी सुरू झाली. पण भाद्रपदी अमावस्या धड पार पडेल की नाही याचीच भीती आऊसाहेबांना वाटत होती. सईबाई साहेबांच्या प्रकृतीत आता अतिशय बिघाड झाला होता. राजवैद्य प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. महाराजांच्या जीवाची केवढी घालमेल होत होती, पण अखेर व्हायचं तेच झालं. सारे नवस व्यर्थ गेले. भाद्रपदी अमावस्येच्या एक दिवस आधी वद्य चतुर्थी दिशेला दिनांक 5 सप्टेंबर 1659 सोमवारी सकल सौभाग्य संपन्न सईबाई साहेब भरल्या मळवटासह संसारातून उठून गेल्या. जावळीचं खोरं मातेविना कासावीस झालेल्या शंभूराजांच्या टावनं भरून गेलं. दायांनी धाराई आव्हानं त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण आजारावर आवडणारे अवखे खेळ लाथाडून त्यांनी मातेचाच ध्यास धरला होता. अखेर डोळे पुसून आऊसाहेब खंबीरपणे पुढे सरसावल्या. रडून रडून थकलेले शंभूराजे त्यांच्या खांद्यावरती झोपी गेले. यावेळी शंभूराजांचं वय होतं अवघं 2.25 वर्षच. श्री जगदंबा महाराजांची कठोर परीक्षा पाहत होती. नवरात्रावर सुतकी काळा पसरली. राणीसाहेबांचं श्राद्ध उरकलं. मनावर दगड ठेवून पुन्हा कर्तव्याला सामोरं जाणं भाग होतं. शंभूराजांसह जिजाऊ साहेबांना महाराज पुन्हा राजगडावरती घेऊन आले. त्यांना तिथं ठेवून प्रतापगडावरती लगेच परतायचं होतं. संघर्ष उंबरठ्यावरती आला होता. बाळराजांना एक बार अवघेने छातीशी कवटाळून महाराजांनी आऊसाहेबांच्या मांडीवरती ठेवलं व बाळराजांची आई गेली म्हणून महाराजांनी आता आपलीच आई त्यांना दिली. आईचा निरोप घेऊन आशीर्वादासाठी महाराज वाकले. आऊसाहेबांचा एक हात मांडीवरील शंभूराजांना थोपटीत होता, तर दुसरा हात महाराजांच्या मस्तकाला थोपटीत होता. निर्धारानं त्या उद्गारल्या, शिवबा जा, यशस्वी होशील. विवेकानं काम कर, शंभूराजांचं उसनं घे. प्रतापगडावर राजकारणांच्या संगतीत बेचैन रात्रीही जागू लागल्या. अखेर मार्गशीर्षाच्या शुद्ध सप्तमीला गुरुवारी दिनांक 10 नोव्हेंबर 1659 दुपारी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाची आणि महाराजांची भेट ठरली. भेटीचा मुहूर्त आला. गडाचा सर्व बंदोबस्त करून अखेरची निर्वानिरोप करीत महाराज वृद्ध मुत्सद्दांना म्हणाले, जर अफजलखान मारून जय मिळाला तर माझा मीच आहे, पण एखादे समयुद्धी प्राणनाश झाला तर संभाजीराजे आहेत. त्यास राज्य देऊन त्यांचे हुकमात तुम्ही राहणे. आपल्या माघारी आपला वारस महाराजांनी यावेळी निश्चितच करून ठेवला. श्री जगदंब कृपेने अफजलखान ठार मारला. संभाजीराजांचे उसने महाराजांनी फेडले. उसळलेल्या धूमचक्रीत महाराजांची आसमानी फत्ते झाली. मुळेही उसंत न घेता महाराजांचा अश्व नव्या पराक्रमासाठी जावळी खोऱ्यातून बाहेर पडला. वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या महाराजांच्या घोडदौडीने स्वराज्य वाढत होतं. त्याचवेळी नियतीशी टक्कर देत शंभूराजेही जिजाऊ साहेबांच्या मांडीवरती नवे नवे संस्कार ग्रहण करीत वाढत होते. जिजाबाई साहेबांची जात कुळीचीच वेगळी. जी जा बा ई ही 4 अक्षरे म्हणजेच जिवंतपणा, जागेपणा, बाणेदारपणा आणि ईश्वरार्पणवृत्ती या गुणांचा समुच्चय होता. याच मांडीवरती महाराज वाढले होते. आता तोच वारसा शंभूराजांनाही लाभत होता. राजगडावरती महाराजांच्या नव्या नव्या पराक्रम वार्ता येऊन धडकू लागल्या. अफजलखान मारला. जोहरचा दुर्गम विडा फोडून काढला. कालचक्र गरागरा फिरतच होतं. शाहिस्तखानाची बोटं तुटली. औरंगजेबाची दारउल सुरत लुटली गेली. थक्क करून सोडणारे आपल्या पित्याचे हे सारे पराक्रम बाळराजे जिजाऊ साहेबांच्या मांडीवरती बसून त्यांच्याच तोंडून ऐकत होते. आपल्या वडिलांविषयी विलक्षण अभिमान त्यांना वाटू लागला. आपणही असेच पराक्रमी गाजवू असं आऊसाहेबांना ते सांगू लागले. वडिलांच्या, आजीच्या आणि सावत्र मातांच्या प्रेमळ छत्राखाली शंभूराजे वाढू लागले. आता आईची आठवण जिजाऊ साहेबांनी पुसून टाकली. सोयराबाई साहेबांचाही लळा बाळराजांना लागला. शंभूराजे 5 वर्षाचे झाले. महाराजांनी आणि आऊसाहेबांनी आता त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. केशव भट आणि उमाजी पंडित शंभूराजांना लिहिणं वाचणं शिकवू लागले. शंभूराजांना संस्कृत भाषेचा तर विलक्षण लळा लागला. रामायण महाभारत ते लक्ष देऊन ऐकू लागले. त्यातील युद्धप्रसंग तन्मयतेने ते श्रवण करू लागले. बुद्धी सतेज होत असतानाच शंभूराजे शरीरदृष्ट्याही सदृढ होऊ लागले. व्यायामाची त्यांना खूप आवड होती.
दंड, बैठका, सूर्यनमस्कार, मल्लखांब खेळणे यासोबतच तलवार चालवणे, आखाडा पिसणं, भालफेक, धनुर्विद्या, घोडदौड यांचंही शिक्षण बाळराजांना दिलं. शंभूराजे सर्वांगानं तरबेज होऊ लागलं. अशा वेळीच अकस्मात मिर्झाराजे जयसिंहाचं आक्रमण स्वराज्यावर झालं आणि शंभूराजांचं बाळपण हरपलं. श्लोक. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.